धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्यामध्ये 3 जणांचा सहभाग आहे. त्यातले पहिले आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस. सुरेश धस यांनी सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातले मधुर संबंध, आर्थिक संबंध जगापुढे आणलेत. धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराड यांच्याशिवाय पानही हलत नसे हे सर्वप्रथम सुरेश धस यांनी आपल्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे झालं असं की धनंजय मुंडे यांच्या सभोवतालचे कार्यकर्ते कसे आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे जगाला कळलं आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सामील असलेले सगळे आरोपी हे वाल्मिक कराड यांच्याशी थेट संबंधित असल्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध जोडणं शक्य झालं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर दबाव आला, सरकारची बदनामी व्हायला लागली आणि त्या बदनामीतून स्वाभाविकपणाने सरतेशेवटी सरकारला माघार घेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला.